नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज आहे ना आमच्या इकडे होळी आहे, तर होळीसाठी आहे ना आमच्या जवळच एक मोठं झाड आहे। आमच्या इकडे जवळच एक मोठं झाड आहे जे आंब्याचं झाड आहे, ते आमच्या वाडीत आहे। दरवर्षी वेगवेगळ्या वाडींना मान मिळतो, पण यावर्षी आमच्या वाडीला मान मिळाला आहे। तर ते आंब्याचं झाड नाचवत होळीवर न्यायचं आहे। आणि आज आमच्या इकडे होळी कशा पद्धतीने रचतात किंवा काय पद्धत आहे आमच्या गावी किंवा काय परंपरा आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। खरं तर होळीची शिमग्याचे व्हिडिओ आपण पटापट डिलिव्हर करतो, त्याच्यामुळे थोडंसं काही गोष्टींमध्ये उशीर होतोय, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओची अशी काही गडबडीत केलेली सुरुवात असो। चला आता आपले आंब्याचं झाड किंवा होळीसाठी जे झाड नेणार आहेत ना तिथे सगळी मंडळी जमतील गावातली। ढोलाचा आवाज यायला लागला, झटपट आपण पोहोचूया। चला चला सगळी मंडळी आली आहे। चला मंडळी, आता माड किंवा मग होळीसाठी जे झाड हवं आहे ना ते आपलं सिलेक्ट झाले, तयार झाले, फायनल झाले। आणि आता गावकरी मंडळी आली आहेत, सो ठरलंय बघा, टॉर्च आपण मारतोय, ते झाड तोडायचं खूप उंच आहे, याला नाचवत नेलं जाणार बघा। तर मंडळी इकडे बघा, आता आपलं जे होळीसाठी झाड आहे त्याची पूजा केली जाते, त्या अगोदर सारवण सुरवण केलं जातं। पूजा झाली आणि आता या झाडाला तोडायला घेते, कुऱ्हाडीची देखील पूजा केली जाते बघा। मंडळी, माड तोडून तर झालाय, आता बघा त्याचा जो बुंदा आहे ना त्याला शेप केला जातो, कारण कोणाला लागलं नाही पाहिजे। झाड पूर्णपणे बघा किती लांब आहे, त्याची गुंज वगैरे जे असतील ना ते तोडावे लागतात। अशी गुंज वगैरे असतात ना, कोणाला लागली नाही पाहिजेत, कारण हा पूर्ण होळीचा माड आहे ना, नाचवत न्यावा लागतो, त्याच्यामुळे कोणाला लागलं नाही पाहिजे म्हणून सगळीच गुंज काढली जातात। आणि नंतर शेवटी बघा टोकाला तिथे बांधलं जाणार। मंडळी, आताच आपला होळीचा माड किंवा मग होळीसाठी जे लागणारं झाड आहे ना ते पूर्णपणे तयार करून आता होळीवर नेतात, नाचवत नेतात बघा। पाडू जाऊ, चल कसं आहे मंडळी, शेंडा आणि मुद्याचे असं मुलं असतात ना किंवा माणसं असतात ते एकमेकांना रेटीत नेतात आणि इकडे थोडीशी ताकद आजमावली जाते बघा। आता शेंड्याची पोरं बघा ऐकत नाही, बुंदेकर आणि चेपलीन। आता बुंद्याची माणसं पुढे बघा, आता शेंड्याची माणसं बघा पुढे एकदम खेचत घेतात, ऐकत नाही आहेत। बोरांचा माड आलाय, हे बारके बोरांचा माड आलाय। उद्यावाले एकदम जोरात आहेत। हे शेंडेवाले, आमचा पांडुदा का ऐकत नाही, पांडुदा लाव जोर।
फुल रेटा रेटी नाचवाय तरी कोणी किती भडकला किंवा कोणी किती रागवला ना तरी हा खेळ असतो. या खेळामध्ये आहे ना तर जसंच म्हणतात ना एकदम उत्साहाने पार्टिसिपेट करावं लागतं किंवा सहभाग घ्यावा लागतो. सगळीच पोरं एकदम म्हणतात ना तावाची असतात, त्याच्यामुळे फुल नाचवत थोडंसं ढकलत असा माड नेला जातो किंवा होळीचं हे झाड नेलं जातं. बघा होळीवर तर माड पोचला आणि बघा सगळे होळी लाकडं बघा कशी आणलेत. एवढी सगळी होळीला लाकडं लागणार आणि खूप भव्य मोठी अशी होळी बांधण्यात येईल इथे. कसं आहे होळी आता थोड्याच वेळात बांधायला सुरुवात करतील. रात्रीचे वाजलेत बरोबर 12 आणि आमच्या या होळीला बरोबर सकाळी 4 किंवा 5 वाजता आग घालण्यात येते किंवा होळी पेटवण्यात येते. तो अशी ही परंपरा आहे आमच्या इकडे गावी तरी. आमचे शिमगे तसे तेरशीचे शिमगे तर नॉर्मल काही लोकांचे थोडेसे उशीर असतात पण आमचे थोडेसे शिमगे लवकर असतात. चला मंडळी, आता होळीचं बांधणीचं काम चालू आहे. आपल्याला हा होम सकाळी 4 किंवा 5 वाजता पेटताना दिसेलच. बघा आता एवढी सगळी लाकडं लावून होळी तयार होईल. तर मंडळी भेटूया आता डायरेक्ट सकाळीच.